एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल. मी जुही स्वागत करते तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आज मी बनवणार आहे भगर आणि आमटी. आमच्याकडे उपवासाला मोस्टली भगर आमटीच खातो, कारण की साबुदाणा आम्हाला फारसा आवडत नाही. खरं तर उपवास असल्यावरती काहीच खायला नको, बट जेव्हा पण उपवास असतो तेव्हा सगळ्यांना थोडी जास्तच भूक लागते. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी साबुदाणा पापड तळून घेतले होते आणि नंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेत होते. एका साईडला मी गॅसवरती भगर पण छान भाजून घेत होते. आता शेंगदाणे फ्राय झालेच होते. मग ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यावरती लाल तिखट आणि मीठ टाकलं. भगरही भाजून झाली होती, तिला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर त्या पॉटमध्ये थोडं तेल टाकलं. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये थोडे जिरे टाकले आणि नंतर भाजून घेतलेली भगर पण ॲड केली. भगर छान मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं. ही माझी भगर बनवण्याची अगदी सोपी पद्धत. तुम्हाला माझे डेली व्लॉग्स कसे वाटत आहेत हे कमेंट करून मला नक्की सांगा. थोडं मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं. एका साईडला भगर बनत होती तेवढ्यात मी दुसऱ्या साईडला छान तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जिरा टाकला. त्यामध्ये मी टाकले शेंगदाणा आणि मिरचीची केलेली पेस्ट. पेस्ट चांगली परतवून घेतली आणि त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. थोड्या वेळापूर्वी मी कोकम गरम पाण्यात विजत घालून ठेवलं होतं. आता मी तेच कोकम आमटीमध्ये टाकणार आहे. थोडं मीठ टाकलं, त्यानंतर वाटीमध्ये विजत ठेवलेला कोकम आणि पाणी आमटीमध्ये मिक्स केलं. आमटीला छान उकळू दिलं आणि आमटी रेडी. हा आहे आजच्या जेवणाचा मेनू. भगर, आमटी आणि साबुदाणा पापड आणि मी त्यासोबतच शेंगदाणे पण फ्राय केले होते. उपवास म्हटलं की संध्याकाळी काहीतरी गोड हवंच. मग आज बनवणार होते तळणीचे मोदक. मोदक बनवण्याची रेसिपी सगळीकडे सेमच असते. मी पण सेम पद्धतीनेच मोदक बनवत आहे. आधी मैदा आणि गहू घेतला आणि त्याला मिक्स करून त्यामध्ये गरम केलेलं तेल टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, घट्ट अशी कणिक मळून घेतली. त्यानंतर मी कढईमध्ये तूप टाकलं, त्यामध्ये खोबरं, गूळ ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं. कणिक 15-20 मिनटं साईडला ठेवून घेतली होती. त्यानंतर तिला छान तेल लावून मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. नंतर एक गोळा घेतला आणि त्याला पुरीच्या साईजचा लाटून घेतला. आता त्यामध्ये जे बनवलेलं सारण होतं ते सारण टाकलं आणि त्याला सगळ्या बाजूने असं छानसं दाबून घेतलं. आणि मोदक रेडी. अशाच प्रकारे मी सगळे मोदक करून घेतले आणि साईड बाय साईड तळायलाही सुरुवात केली होती. तुम्ही बघू शकतात मोदक कसे झाले होते. तुम्हाला तर माहितीच आहे, मोदक हे गणपती बाप्पांचे फेवरेट आहेत. आजकाल आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघायला मिळतात, जसे की उकडीचे मोदक, चॉकलेटचे मोदक, ड्रायफ्रूट्सचे मोदक.
पण आम्हाला सगळ्यांना तर फ्राईड मोदकच आवडतात. मी अशाच प्रकारे सगळे मोदक तळून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता मोदक रेडी आहेत. त्यानंतर मी बाप्पाला नैवेद्य दाखवला. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.